जनरल केस फॉर डिस्ट्रीब्युशन फॅक्टर. डिस्ट्रीब्युशन फॅक्टर कधी आपण विचारात घेतो? त्या दिवशी सांगितलं होतं मी, पुन्हा तुम्हाला सांगतो बघा. इफ the number of slots are there and part of winding which is drawing through number of slots, म्हणजे काय होतं, एकाच कॉइलला काय केलं इथे डिस्ट्रीब्यूट केलंय. म्हणजे एकच कॉइल आहे बघा, ही इथून जाणारा करंट समजा असा दिसतोय तुम्हाला अपवर्ड, इथूनही अपवर्ड आहे, इथून डाऊनवर्ड आहे. समजा असं आपण समजूया 100 टन्सची कॉइल आहे, तर त्यातले 50 टन्स जे आहेत ते या स्लॉट मधून जातील, समजा 1 and 4 मधून, ठीक आहे. आणि उरलेले 50 टन्स आहेत ते कुठून जातील, 2 आणि 5, म्हणजेच काय याला म्हणतो आपण डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग. याला काय म्हणतो आपण डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग. तर डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग जेव्हा आपण म्हणतो, तर डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग मुळे नेमकं काय होतं, कशामध्ये, तर एसी प्रोफाईल मध्ये, ठीक आहे. म्हणजे एसी वेव्हफॉर्मची जी प्रोफाईल आहे त्याच्यामध्ये नेमके काय चेंजेस होतात डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग मध्ये ते आपण बघतोय. आणि त्यावेळी आता इथे कुठचा एक फॅक्टर बघितला होता आपण, पहिला केसी चॉर्डिंग फॅक्टर बघितला होता, आणि हा जो आहे आता जो केडी तो डिस्ट्रीब्युशन फॅक्टर बघतोय. ओके, सो विच डिपेंड्स अपॉन दी डिस्ट्रीब्युशन ऑफ कॉइल ऑन दी आर्मेचर. ऑन दी आर्मेचर, आर्मेचर वर कसं डिस्ट्रीब्युशन केलं जातं. सो दी अँगल ऑफ displacement which is taken as beta and which is equal to the 180 divided by number of slots per pole. 180 divided by number of slots per pole. So हे आता 180 काय घेतोय आपण, कारण जेव्हा दोन पोल मध्ये जेव्हा कंडक्टर आपला मूव्ह होतो तेव्हा तो किती सायकल कंप्लीट करतोय, हाफ सायकल कंप्लीट करतो. किती करतो, हाफ सायकल. अँड विच इज टेकन ॲज 180 डिग्री. म्हणून इथे आपण म्हणतोय 180 डिवायडेड ऑफ नंबर ऑफ स्लॉट्स पर पोल. ओके, आणि नंबर ऑफ स्लॉट्स पर फेज पर पोल जे आहे त्याला आपण काय डिनोट करतो, एम ने. काय करतो, एम. ओके, सो फेज स्प्रेड अँगल. सो फेज स्प्रेड अँगल म्हणजे हा टोटल अँगल काय असणार, हा m टाइम्स बीटा. किती असणार, m टाइम्स बीटा. इफ दी अँगल ऑफ नंबर ऑफ स्लॉट्स पर पोल पर फेज जो आहे तो अँगल जर आपण बीटा असं म्हटलं हा, तर टोटल अँगल काय असणार, m बीटा. काय असणार, m बीटा. ओके, सो रिझल्टंट व्होल्टेज विच इज नथिंग बट दी काय असणार ते m इंटू ES. m इंटू ES. हे बघा, हे ES आहे एक. ओके, जेवढ्या स्लॉट मध्ये हे वाइंडिंग काय झालंय, डिस्ट्रीब्यूट झालंय, तर तशी तुम्हाला इथे काय मिळणार, व्होल्टेज प्रोफाईल. आणि ऍज पर व्होल्टेज प्रोफाईल तुम्हाला काय मिळणार, वेक्टर्स मिळणार. काय मिळणार, वेक्टर विच आर डेव्हिएटेड बाय अँगल बीटा. विच आर डेव्हिएटेड बाय अँगल बीटा. म्हणजे एका स्लॉट पासून दुसऱ्या स्लॉटचं जे अंतर आहे ते किती आहे, बीटा आहे. किती आहे, बीटा. So that is taken as beta. So 180 divided by number of slots per pole. म्हणजे एका स्लॉट पासून नेक्स्ट कॉन्झिक्युटिव्ह स्लॉट जो आहे त्याचं जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स किती म्हणतो आपण, विच इज नथिंग बट दी बीटा डिस्टन्स. विच इज नथिंग बट दी बीटा. सो दी रिझल्टंट व्होल्टेज काय असणार, विच इज m into ES. Resultant voltage which is m into ES. ओके, सो वेक्टर सम जेव्हा आपण बघतो तेव्हा काय होणार, यांचा अँगल पण आपल्याला विचारात घ्यावा लागेल, बरोबर. अँड दॅट इज, आता ही वेक्टर सम काय येणार ते बघूया आपण. सो काय म्हटलं बघा इथे, वेअर ES इज दी व्होल्टेज इंड्युस्ड इन वन कॉइल साइड. एका कॉइल साइड मध्ये ES हे व्होल्टेज तयार होत आहे बिकॉज ऑफ दी फ्लक्स कटिंग, बरोबर. फील्ड वाइंडिंग जे फ्लक्स तयार करताय ते कट करताय कॉइलची साइड, आणि त्याच्यामध्ये कोणतं व्होल्टेज डेव्हलप होत आहे, ES व्होल्टेज.
ओके. सो वेक्टर सम कशी काढायची आता, बरोबर, फॉर नंबर ऑफ व्होल्टेजेस विच इज इक्वल टू एम. आता नंबर ऑफ व्होल्टेजेस कशी असणार, सो नंबर ऑफ स्लॉट्स पर फेज पर पोल एवढी व्होल्टेजेस असणार, बरोबर. सो each of value ES, प्रत्येकाची व्हॅल्यू किती आहे ES, and having mutual phase difference of the angle beta, okay. So for curve A, हा बघा हा कर्व A B C D E which is the part of the circle of this radius. आता radius किती आहे ही, this is the radius, okay. So हा जर तुम्ही ट्रायंगल विचारात घेतला, ए बी आणि ओ, हा जर ट्रायंगल विचारात घेतला, ठीक आहे, तर हा काय होतो, हा रेक्टेंगल आहे, बरोबर आहे यामधला, ओके. हा, सो काय होईल, दिस इज अ रेक्टेंग्युलर ट्रायंगल, हा होणार रेक्टेंगल ट्रायंगल, बरोबर, राईट अँगल ट्रायंगल हा, किंवा हा पण तसंच आहे, ओके. सो हे जर ES आहे तर हे काय होणार, एवढं अंतर जे आहे ते ES/2 होणार, किती असणार, ES/2, बरोबर. हे अंतर किती असणार, ही साइड म्हणूया आपण त्याला, ही साइड किती असणार, ES/2 असणार ही साइड, ओके. सो ES इज इक्वल टू काय होणार बघा, ES इज इक्वल टू किंवा ES/2 इज इक्वल टू असणार R sin β/2, हा अँगल पण अर्धाच होणार β/2, राईट. सो ES/2 हे ES/2 म्हणजे काय येणार, दिस R, राईट, sin angle, this one is the sin angle sin β/2. So R sin β/2 and ES is equal to ES/2 म्हणजे R sin β/2 आणि ES/2 म्हणजे काय येणार, 2R sin β/2, राईट. सो ही AB जी आहे दॅट इज इक्वल टू ES, राईट. आणि आपण आता काढली कोणती, ही ES/2 काढले का, कारण ES/2 ला आपण ही जी लाईन घेतली आणि राईट अँगल ट्रायंगल झाला हा, दिस वन इज द राईट अँगल ट्रायंगल, ओके. सो अर्थमेटिक सम काय असणार, M इंटू ES, डायरेक्ट M इंटू ES, किती, नंबर ऑफ स्लॉट्स पर फेज पर पोल जेवढे आहेत, बरोबर, इंटू लेंथ ऑफ दिस जनरेटेड व्होल्टेज दॅट इज ES. सो M इंटू ES म्हणजे अर्थमेटिक सम झाली, राईट. आणि वेक्टर सम काय होणार, वेक्टर सम इज AE, दिस वन इज दी वेक्टर सम, कुठची आहे वेक्टर सम, दिस वन इज दी वेक्टर सम, ही वेक्टर सम आहे. अर्थमेटिक सम समजलं तुम्हाला, सरळ सरळ या ES प्लस दिस ES. सो M टाइम ES केला की तुम्हाला काय मिळेल, अर्थमेटिक सम मिळेल. वेक्टर सम जे आहे त्यासाठी तुम्हाला हे काय करायला लागेल, क्लोज करावं लागेल, ABCDE, बरोबर. हे जे काय फेजर्स आहेत किंवा वेक्टर्स आहेत, त्या वेक्टर्सना काय करावं लागेल, रिझल्टंट A to E वेक्टर काढून घ्यावं लागेल आणि याचा मॅग्निट्यूड किती आहे ते काढावं लागेल. सो दॅट इज नथिंग बट दी ER, त्यालाच आपण म्हणतो रिझल्टंट इंड्युस्ड EMF. सो रिझल्टंट इंड्युस्ड EMF ER इज इक्वल टू काय असणार, काय असणार सांगा, ती ER इज इक्वल टू 2R sin M β/2, 2R sin M β/2, ओके. सो दी KD, आता KD म्हणजे काय असतं, वेक्टर सम डिवायडेड बाय अर्थमेटिक सम. कायम अर्थमेटिक सम ही हायर असते वेक्टर सम पेक्षा, लक्षात ठेवा. सो न्यूमरेटरला येणार वेक्टर सम आणि डिनोमिनेटरला येणार अर्थमेटिक सम. सो वेक्टर सम ऑफ कॉइल EMF डिवायडेड बाय अर्थमेटिक सम ऑफ कॉइल EMF, ओके. सो जनरली आता आपण जे आधीचं उदाहरण बघितलं होतं त्याच्यामध्ये काय आलं होतं, त्याचा आन्सर 0.96. सो ऑलवेज द व्हॅल्यू ऑफ KD and KC both are in fractions below 1, एक पेक्षा कमी असते. तर हे जर तुम्ही बघितलात तर फायनल फॉर्म्युला जो आहे तो काय येतो,
हा sin m beta by 2 divided by m sin beta by 2, right? Sin m beta by 2 divided by m sin beta by 2, where m is what? The number of slots per phase per pole. Number of slots per phase per pole. Okay. So इथे व्हॅल्यू दाखवले बघा. मॅक्झिमम व्हॅल्यू किती असते? 1. केडी ची व्हॅल्यू जी आहे ती मॅक्झिमम किती असते? 1 असते. So this is the general case. So हे एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल हे लिहून घेतलात तरी चालेल. कॅल्क्युलेट, वही असेल तर लिहून घ्या. कॅल्क्युलेट द डिस्ट्रीब्युशन फॅक्टर फॉर 36 स्लॉट्स 4 पोल सिंगल लेअर 3 फेज वाइंडिंग. कॅल्क्युलेट द डिस्ट्रीब्युशन फॅक्टर म्हणजे केडी काढायचं आहे आपल्याला. केडी काढण्यासाठी पहिलं काय करतो आपण? स्लॉट्स पर पोल, दॅट इज व्हॅल्यू ऑफ एन. स्लॉट्स पर पोल. स्लॉट्स पर पोल किती येणार? 36 डिवायडेड बाय 4. किती येणार? 36 डिवायडेड बाय 4, दॅट इज स्लॉट्स पर पोल. अँड बीटा अँगल विच इज इक्वल टू काय असतो? काय असतो? 180 डिवायडेड बाय स्लॉट्स पर पोल. 180 डिवायडेड बाय स्लॉट्स पर पोल, किंवा त्याला आपण म्हणू शकतो द बीटा अँगल विच इज इक्वल टू 180 डिवायडेड बाय एन म्हणतो त्याला आपण. स्लॉट्स पर पोल ला एन म्हणतो. सो 180 डिवायडेड बाय एन, द व्हॅल्यू इज 20 डिग्री. So the value of beta is 20 degree. Value of m, which is slots per pole per phase म्हणतो आपण ज्याला. So 36 divided by 4 into 3, which is equal to 3. So value of m which is equal to 3. मग तुमच्याकडे डायरेक्ट केडी साठीचा फॉर्म्युला आहे काय? sin m beta by 2 divided by m sin beta by 2. So व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करायचे. the kd which is identified. Okay. So अशा प्रकारे हे दुसरं एक्झाम्पल पण बघून लिहून ठेवा. ओके. आणि नंतर सोडवून बघा. सो थोडं रिपीट करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सो 2 फॅक्टर आपण ईएमएफ इंड्युस्ड वर इफेक्ट होणारे 2 फॅक्टर बघतो. एक म्हणजे चॉर्डिंग फॅक्टर किंवा पिच फॅक्टर, अँड अनदर इज द डिस्ट्रीब्युशन फॅक्टर. सो पिच फॅक्टर मध्ये काय असतं नेमकं? फुल पिच वाइंडिंग पेक्षा जर आपण हे शॉर्ट पिच वाइंडिंग केलं, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये कॉपर सेव्हिंग होतं, वेवफॉर्म जे आहे ती इम्प्रूव्ह होते. त्यामुळे आपण काय करतो? शॉर्ट पिच वाइंडिंग घेतो. लक्षात ठेवा. सो वेक्टर सम ऑफ the EMF induced per coil divided by arithmetic sum of EMF induced per coil during the fractional pitch coil, that is nothing but the Chording factor. Okay. तो एक काढून घेतो आपण. आणि नंतर काय घेतो आपण? Distribution factor. Distribution factor which depends upon the winding which is distributed among the consecutive slots. तर त्याच्यामुळे जो फॅक्टर घेतो त्याला आपण केडी असं म्हणतो. सो केडी ची व्हॅल्यू आपण काय काढतो? वेक्टर सम ऑफ द डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग, ईएमएफ इंड्युस्ड इन डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग डिवाइडेड बाय द अर्थमेटिक सम ऑफ ईएमएफ इंड्युस्ड इन द concentrated winding. Okay. So finally, as a general case, we can say the KD is equal to sin m beta by 2 divided by m sin beta by 2, where m is the number of slots per pole per phase, right? And beta is angle of distribution. So with this we will conclude our lecture. Next lecture आपण उद्या बघूया. Okay.